यावीस फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल लॉंग ऑन सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झाला बाद राजू. बॅक टू द पवेलियन. द मॅच सत्यजित आपण या मॅन ऑफ द मॅच. साहिल येत आहेत नवीन फलंदाज. ऑन साइडला शॉर्ट टर्म पूल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. धावसंख्या आहे 7. यावेळी चांगला चेंडू आहे मिळते एकच धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सत्यजित आपण या लवकरात लवकर. मॅन द मॅच नको का सत्यजित पाहिजे की नको. आणि वसंत शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. या सत्यजित 5-5 वेळा तुम्हाला कॉल करावा लागतो. 900 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आता जर GST लागली असती तर तुम्ही आले नसते तर. ऑन साइडला खेळत आहे डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. क्या बात आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि मल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. यानंतर मेगा फायनलचा सामना बाकी आहे. तो सामना किती षटकांचा असेल की बॉल आउट असेल याचा निर्णय आयोजक घेतील. गोलंदाज अक्षय आहेत. बॅटची कडा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. थर्ड मॅन सीमा रेषेच्या दिशेने आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि चेंडू अक्षरशः थांबलाय आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 15. बघा 2 षटकांचा सामना आहे. यानंतर मेगा फायनलचा सामना कसा होईल ते आयोजक आम्हाला कळवतील आणि ते मी तुमच्यापर्यंत पोचवेन. वसंत शिंदे साहेबांचं देखील मी मनापासून आभार मानतो कारण की समालोचक सौजन्य आहेत. त्यांना आम्ही सकाळपासून त्यांनाच पाहत होतो की त्यांच्याच माध्यमातून आम्ही इथे आहोत कारण की समालोचकांचं मानधन त्यांच्या माध्यमातून नक्कीच आलेलं आहे. धावसंख्या आहे 15. 2 षटकांचा सामना. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत सूरज. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या फक्त आणि फक्त 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. करंगुळे आणि अंबाडे या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. हाफ ट्रॅकर हुक करतायत इनफिल्डच्या वरून.
लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे आणि धावबाद होत नाहीये बघा. मिळते एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 20 आहे. धावसंख्या आहे 20. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. फटका चांगले डीप मध्ये फिल्डर जज करतायत आणि हा झेल ड्रॉप केलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे का? धावबाची संधी आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 आणि 23 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे करुंगळे या टीम समोर आंबार्डे या संघाने. बारा चेंडू आणि बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये. ऐनवाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील येऊन थांबायचं आहे. आयोजक निर्णय सांगतील त्याप्रमाणे अंतिम सामना होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. भरपूर सफल झाले होते. भगवान कांबळे स्ट्रायकिंगला आहेत जे शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या टीमचे ॲज अ आयकॉन खेळणार आहेत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. प्रदीप आणि भगवान ही जोडी. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आणि अपील करतायत बघा पंच. क्या बात आहे. किरण शिंदे आणि गणपत शेठ लाड साहेबांचा संघ आहे शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. यावीस पटका चांगला आहे. शफल झाले. बॅकफुटला गेले. स्ट्रोक अप्रतिम खेळलेत. सीमारेषेच्या बाहेर चौकार की षटकार इशारा येणं बाकी आहे. यश षटकार आहे.
धावसंख्या आहे 6. 23 धाव बनवायचे आहेत. यावीस लाईन खराब आहे. पंचांचा इशारा येतो नो बॉल आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू अडवलाय. 2 धाव पूर्ण आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. 9+2 मिळतील या चेंडूवरती 3 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 9. प्रत्येक षटकारासाठी भगवान कांबळे यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. रुपेश कळंत्रे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. यावी फ्री हिट आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. रुपेश कडून 100 रुपये. प्रत्येक षटकारासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि धावसंख्या 15. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शफल झाले होते आणि शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या आहे 16. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. 7 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 6 चेंडू बनवायचे. धावा 5. सहा चेंडू आणि 5 धावा बनवायच्या आहेत. अंधार होत चाललेला आहे त्यामुळे विनंती असेल सामना आपण स्पीडअप करायचा आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु क्लीन बॉल. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. भगवान कांबळे बॅक टू द पवेलियन. चीन 5 चेंडू 5 धावा बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला जज करतायत आणि सूरजने हा झेल पकडलाय. या मॅच मध्ये ट्विस्ट. या मॅच मध्ये कमबॅक झालंय अंबाडे या संघाचं. 4 चेंडू शिल्लक 5 धावा बनवायच्या आहेत. चार चेंडू 5 धावा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होती आणि हा वाईट बॉलचा इशारा येतोय. 4 चेंडू 4 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू आणि 4 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये.
शॉट ऑफ गुडलेनचा हा चेंडू आणि विकेट किपरने केली चूक. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 3 धावा बनवावे लागतील या सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बॅटची कडा इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे करुंगळे या टीमने. अभिनंदन करुंगळे या टीमचं. संघ दाखल होतोय श्री जनाबाई महादेव चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये.